हॅलो, राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे लाईफ इन द लेयर्स चॅनलमध्ये. व्लॉग 9 डे 9. सो आज खरंच जेन्युनली सांगते आहे, माझ्याजवळ एकही क्लिप रेकॉर्डेड नाही आहे. आज खूप दिवस कंठाळवानी गेला आहे, खूप आळसात गेला आहे. मी एकही क्लिप असं ठरवलेलं चहा पिताना तरी की एक तरी क्लिप आपण रेकॉर्ड करू, पण खरंच नंतर विचार आला चहा इज मोस्ट इम्पॉर्टंट. चहा थंड होईल रेकॉर्ड करता करता, सो तेही नाही केलं. तर आज कॉन्टेंट पण मीच आणि कंटेंट पण मीच. सो माझा व्लॉग शेवटपर्यंत बघा, हीच इच्छा आहे माझी. हो, खरंच माझ्याजवळ आज एकही व्हिज्युअल क्लिप नाही आहे, पण मला माझ्या रिअलनेसने तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. असं नाही आहे की नेहमीच व्हिज्युअलनी कनेक्ट होता येईल. कधी कधी मनाने, कधी कधी बोलण्याने, कधी कधी दाखवण्याने पण कनेक्ट होता येतं, आणि हेच इम्पॉर्टंट आहे आपल्याला. मला हेच म्हणायचं आहे की आता तुम्ही म्हणाल की बाई तू कन्सिस्टन्सी नाही ठेवत आहे तुझ्या ब्लॉगमध्ये, तर तसं नाही आहे. तुम्ही इथे आहात, मी इथे आहे, माझं मन बोलतं आहे, इथे कॅमेरा आहे, हे खूप मोठं आहे, हीच एक कन्सिस्टन्सी आहे. असं नसतं की कन्सिस्टन्सी म्हणजे खूप खूप मोठं काम करणं वगैरे. कन्सिस्टन्सी म्हणजे हेच आहे की तुम्ही स्वतःकडे बघताय, स्वतःकडे लक्ष देताय, स्वतःला टाईम देताय, ही एक मोठी कन्सिस्टन्सी आहे. आणि प्रत्येकानं करायलाच हवं तसं. म्हणजे मी एकटी करते असं नाही की बाबा मी ब्लॉग बनवते म्हणून मी कन्सिस्टन्सी राहावं, असं नाही आहे. प्रत्येकानं आपापल्या लाईफमध्ये कन्सिस्टन्स राहावं. प्रत्येक गोष्ट एखादी करतोय तर ती कन्सिस्टन्सीच करावी. आणि आज माझ्याकडे क्लिप्स नव्हते, तर विचार आला माझा की मी आज काय अपलोड करू, काय दाखवू माझ्या ब्लॉगमध्ये. नंतर विचार केला, असं नाही आहे की व्हिज्युअल्सने दाखवता येईल वगैरे. आपण आपल्या मनाने पण दाखवू शकतो. आणि लाईफमध्ये अप अँड डाऊन येतात, मग ते आयुष्यात असो किंवा आर्टमध्ये असो किंवा स्टडीज असतील त्याच्यामध्ये असो. पण आपण जर का एखादी गोष्ट सुरू करतो आहे ना, तर जेन्युनली नेचर स्वतःहून सायन्स देतात की बाबा तुझी गोष्ट पूर्ण होणार म्हणजे होणार किंवा नाही म्हणजे नाही. पण आपण करणं सोडायचं ना. खरंच प्रॉब्लेम्सना सोल्युशन असतात, मग ते एक सोल्युशन असो, 2 सोल्युशन असो, पण सोल्युशन हे असतात. आणि तुम्हाला जसं मी काल बोलली आहे, डोंट एव्हर गिव अप करणं हा ऑप्शन नाही आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, कॉन्फिडंट राहायला शिका. कॉन्फिडंट इज द बेस्ट की. कॉन्फिडन्स हा अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला काही येत नसेल ना, पण तुमच्याजवळ तो कॉन्फिडंट असेल की हो मी हे बोलू शकतो, मी हे करू शकतो, तर तुम्ही काहीही करू शकता लाईफमध्ये, काहीही. तर कॉन्फिडंट राहायला शिका. मग लोक 4 गोष्टी बोलतील, 4 गोष्ट चांगले बोलतील, 4 गोष्ट वाईट बोलतील, लक्ष नका देऊ. आपण आपल्या लाईफनुसार जावं, आपल्या विचारानुसार जावं. आणि दॅट्स इट. की आजच्या पुरतं इतकंच. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि स्टे ट्यून्ड विथ मी इन ब्लॉग 10. सो बाय.